बातमी जळगावातून जळगावमध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे आणि याचा फटका उद्योगांना बसतोय। विजेच्या कमी अधिक दाबानं यंत्र सुद्धा जळू लागलेली आहेत। कामगारांच्या रोजगाराचा प्रश्नही गंभीर झालाय। त्यामुळे उद्योजकांनी गुलाबराव पाटील यांची भेट घेत वीज सुरळीत करा अशी मागणी केली आहे। जळगावमधील उद्योजकांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। पाहूया। अमेरिका इराण युद्धजन्य परिस्थितीमुळे आर्थिक परिस्थिती देशात डबघाईला आली असून त्यामुळे महावितरणचा जो भोंगळ कारभार आहे त्यामुळे अनेक अडचणीचा सामना या ठिकाणी MIDCतील उद्योगांना करावा लागत आहे। आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे या उद्योजकांनी वेठा मांडलेला आहे। सर, काय सांगणार? जळगाव शहरामध्ये वारंवार या ठिकाणी ही जी लोड शेडिंग मुळे आपला उद्योग आज धोक्यात आलेला आहे। आधीच उद्योगाच्या बाबतीत जळगाव शहरामध्ये उदासीनता आहे, काय सांगणार? सर, आम्ही चिंचोली उमाळा MIDC मध्ये आमच्या सबस्टेशनला आम्हाला कनेक्शन मिळाले। 20 ते 25 उद्योग आमच्या तिथे चालू आहेत। पण आता ह्या 2 वर्षापासून आम्हाला इतका त्रास भयंकर जाणवतोय की आमचं प्रोडक्शन कॉस्ट ही रेग्युलर MIDCतल्या कॉस्ट पेक्षा डबल होते, लेबर कॉस्ट डबल होते आणि MSCB कोणत्याच प्रकारचं आम्हाला सहकार्य करायला तयार नाही। दरवेळेला तेच आम्हाला आश्वासन देत आहे की आता जिथे कॅपॅसिटी कमी लावलेला ट्रान्सफॉर्मर आहे आता मोठा लावू करून 2 वर्ष झालं आमची परिस्थिती एकदम खराब केलेली त्यांनी आणि आता आम्ही बंद करण्याच्या मार्गावर आहोत। येणाऱ्या 8 दिवसात जर जसं गुलाब भाऊंनी सांगितल्याप्रमाणे जर आमचं काम झालं तर ठीक, नाही तर आम्ही 8 दिवसानंतर निर्णय घेतलेला आहे की सर्व युनिट बंद करावे आणि MSCB समोर उपोषणाला बसावं। टाइम पर उनको प्रॉम्प्ट पेमेंट पे पैसा देते हैं हम सारे मिडलमैन के। नियर अबाउट 1 करोड़ के आसपास सभी का इलेक्ट्रिक बिल आता है। वो सब लोग टाइम पे भरने के बावजूद हमको सर्विस सेक्टर होने के बावजूद सर्विस नहीं मिलती है और रोज हम उनकी कंप्लेंट कर सुन के थक चुके हैं। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।